तसं बघायला गेलं तर मला काही जयकुमार गोरेंचा पुळका नाहीये किंवा गोरे बंधूंचा नाहीये. माझी पत्रकारिता बघायला गेलं तर माझ्या पत्रकारितेची सुरुवातच स्वतः जयकुमार गोरे यांच्या विरोधात झाली आणि त्याच संघर्षातून मी इथपर्यंत आलोय. जयकुमार गोरेंवर आरोप करताना अगदी शिवराळ आणि आरेरावीच्या आणि गलिच्छ भाषेत तुषार खरात यांनी आपली पत्रकारिता सिद्ध केली. पत्रकारितेचं आपलं ज्ञान लोकांपुढे मांडलं. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंवर आरोप करताना माई माऊली असेल किंवा माता भगिनी असेल असा जो शब्द प्रयोग केला तुषार खरात, मला तुम्हाला असंच 100% विचारायचं आहे की तुम्ही खरंच त्या शब्दाला जागलात का? नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे. आपण पाहताय 51 न्यूज. आज आपल्या समोर प्रकट व्हायचं कारण एकच आहे की आता सध्या राज्यभर गाजत असलेला विषय की जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांच्यावर जे आरोप झाले आणि ते आरोप ज्या पत्रकारांनी केले तो सध्या आता अटकेत आहे. वडोद पोलिसांनी त्याला अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अटक केलेली आहे. तसं बघायला गेलं तर मला काही जयकुमार गोरेंचा पुळका नाहीये किंवा गोरे बंधूंचा नाहीये. माझी पत्रकारिता बघायला गेलं तर माझ्या पत्रकारितेची सुरुवातच स्वतः जयकुमार गोरे यांच्या विरोधात झाली आणि त्याच संघर्षातून मी इथपर्यंत आलोय. हा संघर्ष कायम पुढे राहणार. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची धमक असल्यामुळं आज मी या लेवलला येऊन पोहोचलोय. परंतु लोकसभेच्या दरम्यान मी एक पत्रकार अनुभवला आणि तो म्हणजे होता तुषार खरात. आणि त्याच विषयी आपण एकूण सगळी जी बातचीत आहे त्यातला झालेली अटक असेल, मंत्री जयकुमार गोरेंवर त्याच्याकडून झालेले आरोप असतील आणि तुषार खरातचं जे दुसरं रूप आहे तेच सांगण्यासाठी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बातचीत करणार आहोत. तर नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे आपलं सगळ्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो. पत्रकार जेव्हा पत्रकारितेचा गळा घोटायला लागतो त्यावेळेस पत्रकारांनाच पुढं पत्रकारितेचा आधार बनून पुढे यावं लागतं आणि तोच आधार बनण्यासाठी किंवा तुषार खरात या नावाच्या पत्रकाराच्या दुसऱ्या बाजूचा उलगडा करण्यासाठी मी तुमच्या पुढे उभा आहे. जयकुमार गोरे हे पहिल्यापासून मी त्यांच्या विरोधात काम केलेला व्यक्ती आहे, त्याच्यामुळे मला त्यांचा पुळका येण्याची गरज नाहीये. परंतु तुषार खरात यांनी व्यक्तिद्वेषी जी पत्रकारिता केली त्या पत्रकारितेच्या अनुषंगाने मी या ठिकाणी बोलण्यासाठी आलोय. मान तालुक्यात त्याला जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं आणि ते मंत्रिपद मिळाल्यानंतर ते घालवण्यासाठी विरोधकांनी देखील प्रयत्न खूप केले. विरोधक राजकीय कुरघोड्या करणारच हे 100% सत्य आहे. परंतु पत्रकारांना एखाद्या व्यक्तीच्या किती आहारी जायचं असतं किंवा एखाद्या व्यक्तीला किती समर्पण करायचं असतं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आपण एखाद्याची उचल घेतल्याप्रमाणे जर बोलत असू किंवा आपण एखाद्याची सुपारी घेतल्याप्रमाणे जर बोलत असू तर ती 100% पत्रकारितेच्या दृष्टीनं घातक आहे असं मला वाटतं. एकूणच राज्यभर या गोष्टीचं पडसाद उमटलं. जयकुमार गोरेंवर जे आरोप झाले त्याच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यभर या जयकुमार गोरेंच्या विरोधात सगळीकडे मीडियानं बातम्या दाखवल्या. सगळा काही विषय झाला. या प्रकरणाचं मूळ आहे तो तुषार खरात. या तुषार खरात विषयी आपण जाणून घेणार आहोत. जयकुमार गोरेंवर आरोप करताना अगदी शिवराळ आणि आरेरावीच्या आणि गलिच्छ भाषेत तुषार खरात यांनी आपली पत्रकारिता सिद्ध केली. पत्रकारितेचं आपलं ज्ञान लोकांपुढे मांडलं. परंतु तुषार खरात यांना एक भान राहिलं नाही की पत्रकारितेची काहीतरी आचारसंहिता असते. पत्रकारिता ही कशा संघ खायची असते हे त्यांनी संपादक म्हणून सगळं काम केलं असलं तरी त्यांना आजपर्यंत कसं कळलं नाही, मला याच नवल वाटतं. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, 100% मान्य आहे. परंतु पत्रकार ज्यावेळेस पत्रकारिता करत असतो त्यावेळेस पत्रकारानं काहीतरी तारतम्य बाळगायचं असतं. संविधानिक पदाचा 100% आदर राखायचा असतो. संविधानाच्या चौकटीत बसूनच या सगळ्या गोष्टी आपण दुनियेला सांगायच्या असतात, दुनियेपुढे मांडायच्या असतात. जयकुमार गोरे हे चुकीचे असले किंवा नसले मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जयकुमार गोरेंनी त्याच्या बाबतचा उलगडा त्यांनी स्वतः केलाय. विधान भवनात त्यांनी ज्यावेळेस त्या पत्रकार परिषदेनंतर आपली बाजू मांडली त्यावेळेस मी जर चुकीचा असेल तर मला 100% फासावर लटकवा असा सूर जयकुमार गोरेंनी विधानसभेत आळवलेला अवघ्या राज्यानं बघितलाय. मात्र तुषार खरात यांनी ज्या वेळेस जयकुमार गोरेंवर हे आरोप केले त्याच्या संदर्भात शिवसेनेचे जे खासदार आहेत, उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देखील तो मुद्दा उचलला होता. विजय वडेट्टीवार आहेत त्यांनी देखील तो मुद्दा उचलला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत
रोहित पवार यांनी देखील जयकुमार गोरेंवर त्याची टोप म्हणजे त्या अनुषंगानं तोप डागली होती. हा एकूण प्रकार बघता जयकुमार गोरे खरंच त्या प्रकरणात किती इन्व्हॉल्व आहेत आणि किती नाहीत याचा पडताळा केला तर त्या प्रकरणाची दुसरी बाजू देखील जयकुमार गोरेंनी मांडली की ती म्हणजे अशी की 2016-17चं हे प्रकरण कोर्टानं मला त्यात निर्दोषत्व दिलंय. मग ते आता प्रकरण उकरून काढायची काही गरज नव्हती. माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य रेशनिंग दुकानदाराचा पोरगा आमदार होतो, त्याच्यानंतर सलग 3 वेळा जनता त्याला निवडून देते. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा देखील आमदार करते आणि चौथ्यांदा आमदारकीच्या वेळेस मला मंत्रिपद मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी संघर्षाच्या जयकुमार गोरेंनी विधान भवनात मांडलेल्या आपण बघितल्या. मात्र ज्या तुषार खरातांनी जयकुमार गोरेंवर आरोप केलेत त्या तुषार खरातांचा पर्दाफाश करण्यासाठी आपण या ठिकाणी उभं आहे आणि या ठिकाणी आहे आणि त्या विषयाचं चार्जशीट जे कोर्टात दाखल केलंय ते चार्जशीट आता सध्या माझ्याकडे आहे आणि तुषार खरात यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत, तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंवर आरोप करताना माई माऊली असेल किंवा माता भगिनी असेल असा जो शब्द प्रयोग केला, तुषार खरात मला तुम्हाला असंच 100% विचारायचं आहे की तुम्ही खरंच त्या शब्दाला जागलात का? तुम्ही खरंच माय माऊली आणि माता भगिनींचा आदर केलात का? सन्मान केलात का? जर तुम्ही सन्मान केला असता तर तुमच्यावर 354 सारखे 2 विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले नसते. तुम्ही सकाळ पेपर सारख्या किंवा सकाळ वृत्तपत्र समूहामध्ये काम करत असताना तुमच्या सहकाऱ्यांची आबरूचं धिंडवडं काढण्यासाठी तुम्ही तयार झाला नसता. तुम्ही त्यांचा विनयभंग करत असताना ज्या काही गोष्टी केल्या त्या या गुन्ह्याच्या हकीकतीमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही पत्रकारिता कुठल्या लेवलची केली? तुम्हाला काय अधिकार होता? मग या सगळ्या गोष्टी एकंदरीत जर तुम्हाला करायच्याच होत्या तर तुम्ही स्वतः तेवढं कॅपेबल आहे का? तुम्ही स्वतः सक्षम आहे का? तुम्ही जर एखाद्या महिलेची विनयभंग करताय किंवा एखाद्या महिलेला त्रास देताय आणि तुम्ही दुसऱ्यावर त्याची लांछनं उडवताय किंवा त्याचं शिंतोड दुसऱ्यावर उडवताय, हे कितपत योग्य होतं? त्याच्यामुळं आज मला काही लोकांनी प्रश्न विचारले की मान तालुका डिजिटल मीडिया तुम्ही अध्यक्ष आहे आणि त्याच्या अनुषंगानं तुम्ही काय निर्णय घेणार? या एकूण प्रकरणाचा मी देखील अभ्यास करत होतो. मी तुषार खरात यांचा विरोधक नाही किंवा समर्थक पण नाहीये, जयकुमार गोरे यांचा पण विरोधक पण नाही आणि समर्थक पण नाहीये. परंतु ज्यावेळेस पत्रकारानं पत्रकारितेची मर्यादा ओलांडली किंवा त्याच्या सीमा ओलांडल्या त्यावेळेस माझ्यासारख्या पत्रकाराला पुढे येऊन त्याचा जाब विचारावा लागला आणि म्हणूनच मी आज तुमच्या पुढे आहे. तुषार खरात तुम्हाला अटक झाली, अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक झाली तुम्हाला. तुमचं ते प्रकरण मला काही माहित नाही. तुम्ही त्या गुन्ह्यात निर्दोष असाल तर तुम्हाला 100% कोर्ट निर्दोषत्व देईलच. परंतु तुम्ही जी भाषा वापरली किंवा तुम्ही जी लांछनं उडवली ती कितपत योग्य होती? तुमच्यावर अनेक बदनामीचे खटले दाखल होऊनही मी पत्रकार आहे आणि मी काहीही केलं तरी चालतंय, लोकशाही असं सांगत नाहीये. भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे आणि ती इंग्लंडकडून आपण स्वीकारली. मात्र त्या लोकशाहीचा तुम्ही अवमान करताय. संविधानिक पदावर ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आदर राखणं लोकशाहीनं सांगितलं नाही तुम्हाला? लोकशाहीच्या चौकटीत राहून मी पत्रकारिता करतोय असं तुम्ही वेळोवेळी सांगत आलात. त्यावेळेस कुठं लोकशाहीची मर्यादा तुम्ही ठेवली? लोकशाहीच्या बाजूने तुम्ही बोलता त्यावेळेस लोकशाहीचा धिंडवडा काढता. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण मिरवतो त्यावेळेस माझ्यासारख्याच एका पत्रकाराला पत्रकाराची बाजू न मांडता तुमच्या विरोधात बोलावं लागतं. ही शोकांतिका तुम्हीच निर्माण केली नाही का? ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी पुढे मांडायला तुम्हीच कारणीभूत नाही का? तुम्ही स्वतःच्या सहकार्याशी किंवा वृत्तपत्र समूहात काम करणाऱ्या एका महिलेशी असभ्य वर्तन करता आणि मी काही केलं तरी माझं सगळ्याला माहित आहे. परंतु तुमची जी दुसरी बाजू आहे ती कुणाला माहित आहे? ही जी बाजू आहे हे कोर्टात जे चार्जशीट तुमच्या विरोधात दाखल आहे ती बाजू कुणाला माहित आहे? एखादी महिला तुमच्या समोर तुम्ही तिच्याशी शारीरिक संबंधाची इच्छा ठेवता तिच्यासोबत आणि ती जर महिला नकार देत असेल तर तुम्ही तिचं चारित्र्य हनन करता, तिचा विनयभंग करण्यापर्यंत तुमची मदत जाते. हे मी स्वतः म्हणत नाही, हे कोर्ट म्हणतंय आणि ही कोर्टात चार्जशीट दाखल केलेली आहे आणि ही दाखल केलेली चार्जशीट ही आज सगळं सांगते. हे कितपत योग्य केलं तुम्ही? आणि तुम्हाला सहानुभूती पाहिजे. धनगर समाजाचा विषय म्हणून काही लोक तुमच्या बाजूने आज बोलायला लागली. मला त्या लोकांना असं विचारायचं आहे, मी पण धनगर समाजाचाच आहे. मी कुठपर्यंत पातळी सोडली? मी काय चुकीचं वागलो? जे तुषार खरातांनी जे पत्रकारितेत केलं
ते 100% बरोबर होतं का? एखाद्या व्यक्तीला प्राण्यांची उपमा वगैरे देणं किंवा संविधानिक पदावर असताना त्या व्यक्तीचं तुम्ही गुणदोष काढा 100% मान्य आहे. पण त्या गोष्टीला काहीतरी आचारसंहिता आहे, लिमिटेशन्स आहेत. त्याच्या मर्यादा तुम्ही पाळल्यात का? तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी चुकीच्या करता आणि परत मला कुणाची तरी सहानुभूती मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न करता. अवघ्या महाराष्ट्रातील काही लोकांनी हा मुद्दा देखील उचलला, परंतु त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर असतील, अभिनेते किरण माने असतील, मी तुम्हा सगळ्यांचा 100% आदर करतो. परंतु तुम्ही तुषार खानाची ही दुसरी बाजू देखील जाणून घेतली पाहिजे. त्या दुसऱ्या बाजूत काही ज्या गुन्ह्याच्या हकीकत आहेत त्यातल्या काही ओळी मी वाचून दाखवतो. त्यामध्ये मी महिलांची आणि माता भगिनीची पहिल्यांदा माफी मागतो आणि त्या ओळी वाचतोय. जी काय फिर्यादी आहे त्या घटनेतली 354 दाखल केलेली जी फिर्यादी आहे त्या व्यक्तीला समजा पावसात भिजल्यानंतर महिलांचे निप्पल दिसतात किंवा तुम्ही एखाद्याला हात करताना तुमचे बॉल एखाद्याला चिकटतील, म्हणजे बॉल म्हणजे स्तन असं म्हणायचं त्यांना. हे कितपत योग्य होतं? तुम्ही एवढ्या खालच्या थरापर्यंत जाता, परत त्याच महिलेचा जबरदस्तीनं हात ओढता, तिला भिंतीच्या कडेला ढकलता, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करता. हे मी स्वतः नाही म्हणत, हे चार्जशीट सांगतंय. आणि तुषार खरात तुम्हाला जर खरंच पत्रकारितेत खूप मोठं नाव आणि खूप थोड्या कालावधीत तुम्हाला जर खूप मोठं व्हायचं होतं तर त्याला पत्रकारिता कशाला दावणीला बांधली तुम्ही? तुम्हाला दुसरं पर्याय नव्हते का? पत्रकारितेच्या अनुषंगाने तुम्ही वागला नाही, तुम्ही तुमची भाषा सोडली, पातळी सोडली, लिमिटेशन क्रॉस केल्या. त्यावेळेस तुम्हाला लोकशाही आठवली नाही का? आज तुमच्यावर ज्यावेळेस गुन्हे दाखल होतात, मी त्या गुन्ह्यांचं समर्थन नाहीच करत आहे. जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि जर नसेल केलं तर कोर्ट तुम्हाला निर्दोष सिद्ध करलच. पण तुम्ही जो सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय किंवा अवघ्या महाराष्ट्रात हे प्रकरण पेटवून तुम्ही महाराष्ट्राची सहानुभूती मिळवून मी खूप कोणतरी असा वेगळा आहे किंवा परग्रहावरून आलेला अचानक अवली आहे असं तुम्ही भासवलं लोकांना आणि तुमची जी पात्रता आहे ती या चार्जशीट मधून नाही का कळली? या सगळ्या गोष्टी चुकीच्या करत असताना तुम्हाला आपल्या माता भगिनी नाहीत का आठवल्या? तुम्ही ज्यावेळेस माता भगिनी किंवा माय माऊली म्हणून ज्या गोष्टी केल्या किंवा तुम्ही एका व्हिडिओ मधून असं पण म्हटला की माझ्यावर जयकुमार गोरे हे असं करतील असं वाटलं नव्हतं मला. अरे जयकुमार गोरेंनी करायची काय गरज आहे? तुम्ही ह्या स्वतः गोष्टी स्वतःच ओढवून घेतल्या ना. हे प्रकरण आहे, कधी तर तुम्हाला त्याची तारीख देखील सांगतो. हे प्रकरण आहे 17/12/2017च आणि त्याच्या आधी 5 दिवस देखील तुमच्यावर एक गुन्हा दाखल होतो, तो बी विनयभंगाचा. त्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा दाखला ही महिला घेते किंवा ह्या गुन्ह्याचा आधार घेते 5 दिवसापूर्वी दाखल झालेल्या. आणि मग मी ज्या आता प्रकरणाबद्दल बोलतोय ते प्रकरण तीच महिला त्याच गुन्ह्याचा आधार घेऊन तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करते. त्याच्यामुळे तुमच्यावर हा दुसरा गुन्हा दाखल होतो. 5 दिवसापूर्वी म्हणजे 5 दिवसात तुमच्यावर 2 गुन्हे दाखल होतात. एक पत्रकार म्हणून जर तुम्ही तुमची मर्यादा पाळली असती किंवा तुम्ही महिलांचा आदर करणं पाळलं असतं तर तुमच्यावर हे गुन्हे का दाखल झाले असते? तुम्हाला काय अधिकार होता महिलांना ही छेडछाड करण्याचा? आणि तुम्ही आज ज्यांच्यावर शिंतोडे उडवताय, भले ते ठीक आहे, ते विलन ठरवले असतील तुम्ही, परंतु त्यांच्या काही चांगल्या बाजू पण होत्या, त्या कधी मांडण्याचा प्रयत्न नाही केला तुम्ही. तुम्ही नेहमी गोरींना टार्गेट करत आला, पण गोरींनी आणलेलं पाणी नाही दाखवलं तुम्ही मान तालुक्यातलं. ह्या 100% गोष्टी चुकीच्या होत्या तर त्या मांडल्याच पाहिजेत. पत्रकार म्हणून तुम्ही काही गोष्टी चांगल्या केल्या त्या गोष्टीचं 100% समर्थन मी करतोय, परंतु तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी मांडल्या त्याचं समर्थन का करायचं? तुम्हाला काय अधिकार होता या सगळ्या गोष्टी करण्याचा? एखाद्या व्यक्तिगत जीवनात जाऊन ठीक आहे, जयकुमार गोरेंनी तो गंभीर प्रकार केला पण असेल, पण जयकुमार गोरेंना कोर्टानं निर्दोषत्व दिलंय. ती महिला माफीची साक्षीदार झाली आणि जयकुमार गोरेंनी मला माफीनामा दिलाय असं ती महिला सांगते. आणि 2016 किंवा 17चं जे जुनं प्रकरण आहे ते तुम्ही उघडकीस आणता आणि मान तालुक्याला जे मंत्रीपद मिळालं किंवा मान तालुक्याच्या विकासात तुम्ही अडथळा बनता. ह्या कितपत गोष्टी योग्य आहेत? तुम्ही पण ह्याच भागातला आहेत ना. तुमच्या पण भागात पाणी नाही. तुम्ही ज्या भागात राहता ते पांढरवाडी गाव मान तालुक्याचं पश्चिमेचं शेवटचं टोक या भागातलं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. खटाव तालुका तिकडून बाउंड्री क्रॉस होते आणि इकडून मान तालुक्याची बाउंड्री क्रॉस होते. तुमच्या गावात तुम्ही कामं केली, जलसंधारणाची कामं वगैरे केली
आणि त्यातूनच तुमचं जे काही दुष्परिणाम किंवा जे वैरत्व निर्माण झालं, त्याच माध्यमातून तुम्ही जयकुमार गोरेंशी असेल किंवा शेखर गोरेंशी असेल एकूणच वितुष्ट घेतलं आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही त्यांच्याबद्दल जी सूड भावना आहे मनात, ती सूड भावना तर कायम टिकवून ठेवली. आणि त्याच अनुषंगानं मला यांची जिरवायची आहे किंवा मला यांचं काहीतरी पितळ उघड करायचं आहे, याच अनुषंगानं बदल्याची भूमिका घेऊन पत्रकारिता करता तुम्ही. आम्ही पण पत्रकारिताच करतो. तुम्ही ज्या प्रकारे शिक्षण घेतलं त्याच प्रकारे मी पण शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेऊन आलोय. मी पण माझ्या लिमिट नाही ना क्रॉस केल्या. जयकुमार गोरेंच्या विरोधात संघर्ष करून इथपर्यंत आलोय मी पण. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कितीतरी अवैध प्रकारांच्या ज्या अवैध प्रकार करतात कार्यकर्ते त्यांच्या विरोधात ठोसपणे बातम्या लावल्या. पण मी माझी पातळी नाही ना सोडली. तुम्हाला पातळी सोडायचा काय अधिकार होता त्याच्यात? आज जे तुमच्या अंगलट आलेलं प्रकरण त्याच्यातून तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताय किंवा तुम्हाला सहानुभूती मिळावी ही अपेक्षा ठेवताय, हे कितपत योग्य आहे? आणि महाराष्ट्रातील काही लोकांनी, जाणत्या लोकांनी ह्या गोष्टी पण चांगल्या जाणून घेतल्या पाहिजेत की तुषार खरात हा थोडक्यात मनोविकृत वृत्तीचा माणूस आहे. त्याचं कारण असं की हे मी नाही सांगत, हे कोर्ट सांगतंय. ही जी चार्जशीट आहे ते सांगते सगळं. तुषार खरातनं त्या बाईला कुठल्या लॉजवर नेलं किंवा कुठल्या रूम मध्ये नेलं, ह्या गोष्टी माता भगिनी म्हणून आठवल्या नाहीत तुम्हाला? तुम्ही पत्रकारिता करत होता, सकाळ सारख्या खूप चांगल्या पेपरमध्ये काम करत असताना तुम्ही सकाळला देखील बदनाम केलं. जे की अभिजित पवार असतील किंवा श्रीराम पवार असतील त्यांच्यापर्यंत हा मुद्दा जाऊन देखील त्यांनी या गोष्टीकडे त्यावेळेस कानाडोळा केला असेल. महिलेला वारंवार सांगितलं, म्हणजे हे चार्जशीट सांगते हे मी म्हणत नाही, त्या महिलेला तुम्ही वारंवार सांगितलं की तुषार खराच्या नादी लागू नको. ठीक आहे, त्या महिलेनं तरी पण नादी लागणं सोडून दिलं असताना, म्हणजे ह्या गुन्ह्याची जी हकीकत आहे किंवा ह्या महिलेचा जो जबाब आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यात नमूद आहेत. म्हणून मी हे सगळं सांगतोय. तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी केलेत ना त्याची भरपाई तुम्हाला द्यावीच लागेल किंवा तुम्हाला त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे. कर्म कुणाला चुकत नसते तुषार खरात सर. तुम्ही ज्या संतांचा दाखला देऊन पत्रकारितेची भाषा वापरली नाही, शिवराळ भाषा, त्या संतांनी सांगून ठेवलंय, जया अंगी मोठे पण या यातना कठीण, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं असेल किंवा अजून कुठल्या संतांनी सांगितलं असेल. यातना तर तुम्हाला झाल्या, परंतु तुमच्या अंगी मोठे पण होतं म्हणून नाही झाल्या. तर तुम्ही जे खोटेपण दाखवलं, तुमची जी दुसरी बाजू होती ती अंधारात ठेवली आणि लोकांना फक्त एका व्यक्तीला मी कुठल्या तरी द्वेषबुद्धीपोटी किंवा व्यक्तिद्वेषानं मी प्रेरित होऊन आलेला व्यक्ती आहे आणि मी एक खूप मोठा पत्रकार आहे असं वाचून तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी मांडल्या, तुमचं मांडणं काही गोष्टीत 100% रास्त आहे, ते 100% पत्रकार म्हणून तुम्ही मांडलंच पाहिजे. पण ही दुसरी बाजू देखील तुम्ही लपवाय नाही पाहिजे होती. जर तुम्ही तुमची बाजू स्वतःच मांडली असती ना तर तुम्हाला आता जी सहानुभूतीचा प्रयत्न करताय तुम्ही, तर ती सहानुभूती खूप दिवसापूर्वीच मिळाली असती. तुम्हाला देखील कोर्टाने निर्दोषत्व का दिलं नाही? ह्या केसेस अजून सुद्धा सुरू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मांडताना मी पण पत्रकारितेची लिमिट नाही ना क्रॉस केली. तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या गोष्टी मांडल्या आणि त्यातून तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून तुमच्यावर जे गुन्हे दाखल झालेत खंडणीसारखे, तुम्ही त्यांना मागितलं न मागितलं हा विषय गौण राहिला. परंतु तुमच्यासारख्या एका खूप मोठ्या आणि चांगल्या पत्रकारावर जर गुन्हा हा दाखल होत असेल तर तुम्ही तुमच्या पत्रकारितेची पात्रता तपासली पाहिजे. आपण खरंच त्या पत्रकारितेला लायक आहोत का? आपण आपल्या पत्रकारितेला न्याय दिला का? ह्या गोष्टी सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत. पत्रकार म्हणून ज्यावेळेस पत्रकारितेचं गळा घोटायचं काम तुम्ही सुरू केलं ते कितपत योग्य होतं? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून किंवा पत्रकार म्हणून आपल्याला काही विशेष अधिकार नाही. ह्या सगळ्या गोष्टी नमूद करताना जे की सर्वसामान्य लोकांना अधिकार आहेत तेच आपल्याला अधिकार आहेत. आपण फक्त एवढंच की आपल्याकडं ते लोकांपुढे उजागर करण्याचे माध्यम म्हणून आपण वृत्तपत्र वापरतो किंवा चॅनल किंवा आज जे डिजिटल युग आहे त्या डिजिटल युगातली माध्यम वापरतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताना काही गोष्टीचं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तुमच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस तुमच्याविषयी माझ्या मनात 100% आदर होता. पण तुमची दुसरी बाजू ज्यावेळेस रात्री माझ्यापाशी आली किंवा दुसरी बाजू ज्यावेळेस माझ्यापर्यंत रात्री उजेडात आली त्यावेळेस तुषार खरात तुम्ही माझ्या मनातून कायमच उतरला. एक पत्रकार म्हणून मी तुमच्याकडे का नाही एक आशेनं बघत होतो
तुम्ही काहीतरी एक वेगळं पण जपताय किंवा वेगळं पण मांडताय, पण ते वेगळं पण जपण्याचे किंवा मांडण्याच्या नादात तुम्ही पत्रकारितेची धुळधाण उडवली, पत्रकारितेला पायदळी तुडवलं, लोकशाही झोपवली तुम्ही. हे कितपत योग्य केलं तुम्ही? कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं तुम्ही बोलत होता. एकच बाजू तुम्ही न मांडता दुसरी बाजू जर मांडली असती किंवा नाण्याची दुसरी बाजू जरी लोकांना दाखवली असती तरी त्या गोष्टीचा परिणाम चांगला झाला असता तुमच्या बाबत. पण आज तुमच्यावर ह्या एकूण महाराष्ट्रात जवळपास 100पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात, त्यावेळेस तुमच्यासारख्या पत्रकारांची कीव येते. तुम्ही खरंच चांगल्या गोष्टी केल्या असत्या तर तुमच्या विरोधात एवढे गुन्हे दाखल झाले नसते. आम्ही पण जयकुमार गोरेंना अंगावर घेऊन काम केलंय. तुम्ही ज्या भाषेत म्हणता ना की आम्ही ठोकून काढतो, त्याच भाषेत आम्ही पण ठोकून काढले. जयकुमार गोरे असतील किंवा शेखर गोरे असतील किंवा अंकुश गोरेंना सुद्धा अंगावर घेतलेला मी माणूस आहे. ह्या अवघ्या तालुक्यानं पण अनुभवलंय. तो प्रकार किंवा ते माझं प्रकरण मिटलं असताना मी कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला संदर्भ दिला नसताना तुम्ही माझ्या परस्पर माझं ते रेकॉर्डिंग व्हायरल केलं आणि तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरीकडे तुम्ही धनगर समाजाचा आहे म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करता. मी पण धनगराचाच आहे. तुम्हाला आहिलेले मी असं नाही सांगितलं की बाबा एखाद्याच्या निर्दोषात म्हणजे एखाद्याच्या फाटक्यात पाय घालून ते अजून फाडायचं किंवा मल्हारराव होळकरांची ही शिकवण नव्हती. महाराजा यशवंतराव होळकर यांची ही शिकवण नव्हती. एक फक्त समाजाचा विषय म्हणून जर तुम्ही किंवा हे समाजाची लोक जर डायव्हर्ट करणार असतील त्यांना माझं एक सांगणं आहे. तुषार खरातनी देखील चुकीचंच केलंय. जयकुमार गोरे बदनाम असतील तर असतील, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. जयकुमार गोरे स्वतः सांगतात की निर्दोषत्व मला दिलंय, कोर्टानं दिलंय. 2017 साली त्या केसचा निकाल लागलाय. हे असताना देखील ह्या परत परत गोष्टी ज्यावेळेस उकरून काढल्या गेल्या आणि ज्यावेळेस पत्रकारिता बदनाम व्हायला लागली त्यावेळेस आम्हाला इथं पुढे येऊन बोलावंच लागलं. ऍज अ पत्रकार म्हणून तुम्ही कुणाचं समर्थन कराल? या एकूण प्रकरणात हे जे राज्यभर चाललेलं प्रकरण आहे त्या प्रकरणात तुम्ही कुणाचं समर्थन कराल असा ज्यावेळेस मला अनेकांनी प्रश्न विचारला त्यावेळेस मी सगळ्यांना एक उत्तर दिलं होतं की आम्ही सध्या तटस्थ आहोत. तटस्थ असण्याचं कारण एक होतं की मी दोन्ही पण बाजूला पडताळा घेत होतो, त्याचा अभ्यास करत होतो. जयकुमार गोरे 100% चुकले असतील तर 100% चुकले असतील, त्याची कोर्टाने त्यांना शिक्षा देखील सुनावली. जे काय असेल ते त्यांच्या बाबतीत घडलं. पण तुम्ही जे केलं ते तुमच्या बाबतीत काय घडायला पाहिजे? तुम्हाला कशाला सहानुभूतीची अपेक्षा असायला पाहिजे? आता तुम्ही काही दिवसापूर्वी डिजिटलच्या डिजिटल माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध झाली की तुम्ही अन्नत्याग करताय, उपोषण करताय. हे पब्लिसिटी स्टंट करून तुम्हाला सहानुभूती मिळेल असं वाटतंय. ह्या चुकीच्या गोष्टी तुम्ही केल्या, ह्या खपवून घेतल्या असेल वाटतील. 2 महिलांचं विनयभंगाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होतात आणि त्यानंतर तुमच्यावर बँकेच्या फसवणुकीचा देखील 2 गुन्हे दाखल होतात. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे. हा पार्ट मी पहिला याच ठिकाणी थांबवतोय, पण दुसरा पार्ट मी उद्याच घेऊन येतोय. तोपर्यंत धन्यवाद.